सर्वांचा संतप्त अण्णाभाऊ साठेंचा सुरक्षित राहिलीच पाहिजे स्मारक सुरक्षित राहिलीच पाहिजे महापुरुषांची स्मारक सुरक्षित राहिलीच पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या बेसमेंट मध्ये आपण लोणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी व लोणा पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक यांना या ठिकाणी सर्व पक्षाच्या आपल्या या छत्रपती शिवाजी चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खालील भागामध्ये एका समाज कंटकाने आठवडीने थोडी फरशी फोडण्याचं काम केलं आणि ते गेट फोडण्याचं काम केलं। तात्काळ लोहा शहर पोलिसांनी त्यांना अटक केली। अटक करून त्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। ही घटना या लोहा शहरामध्ये आज जी घडली ही अत्यंत निंदनीय आहे। त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर आपल्या लोणामध्ये अशा प्रकारच्या घटना कधीच जास्त काही घडलेल्या नाहीयेत। लोणातील नागरिक आपले जे आहेत या ठिकाणी सर्व धर्माचे बांधव माझे आहेत त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व प्रकारचे जे बांधव आहेत सर्व गुन्हेगार राहतात। सर्वांचे सण एकत्र या ठिकाणी साजरे केले जातात। ही घटना या ठिकाणी घडलेली आहे। पुन्हा अशी घटना या लोहा शहरामध्ये घडावी नाही यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत। आम्ही या ठिकाणी आज पोलीस निरीक्षक साहेब असतील मुख्याधिकारी साहेब असतील यांना विनंती करत आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नये यासाठी आपण त्याची दक्षता घ्यावी। या ठिकाणी शहरामध्ये होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी। आपण नागरिकांनी याच्यामध्ये जागरूक राहून अशा प्रकारच्या घटनांना पुढील काळामध्ये होणार नाही याची दक्षता घ्यावी। घडलेल्या घटनेचा मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी लोणा शहराच्या वतीने निषेध व्यक्त करतो। थोडक्यात फक्त दोनच गोष्टी बोलतो की अशा घटना होतात त्याच्यानंतर आपण एकत्र येतो, परंतु एकत्र येण्यासाठी सुद्धा वाघमारे साहेबांचे सर्वप्रथम धन्यवाद देतो की त्यांनी 15 ऑगस्ट यांनी या सणांचा विचार करून या घटनेचं गांभीर्य असून सुद्धा हा मोर्चा निवेदन देण्याचा 2-3 दिवसानंतरचा कार्यक्रम ठेवला। परंतु प्रत्येक वेळेस नागरिकांनी असा संयम राखावा अशी अपेक्षा प्रशासनाने सुद्धा करू नये, कारण यामध्ये प्रशासनाचा सुद्धा कुठेतरी मी हलगर्जीपणा म्हणत नाही, परंतु काही गोष्टी आपण निर्लक्ष केल्यामुळे सुद्धा अशा घडतात। तर याच्यापुढे प्रशासनाने सुद्धा आपल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा असेल किंवा इतर पुतळे असेल यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी। कारण आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 24 तास असा रक्षक नगरपालिकेचा नाही असं मला मगाशी मी चौकशी केली तेव्हा मला समजलं। परंतु आता साहेब इथं आहेत त्यांनी याची सुद्धा गंभीर नोंद घ्यावी। पीआय साहेब सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा या घटनेचा विचार करून नगर पोलिसांशी कोऑर्डिनेट करून भविष्यात असलेल्या घटना घडू नये याची दक्षता घ्यावी। कारण प्रत्येक वेळेस संयम आम्ही नागरिकच राखू असं नाहीये, आमचाही संयमाचा बांध कधी फुटू शकतो त्याचे परिणाम सर्वांवर होतील। तर कृपया आपण याच्या पुढे याची दक्षता घ्यावी ही विनंती। तसेच पुन्हा एकदा सदर घडलेल्या घटनेचा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जी तोडफोड झाली त्याचा भारतीय जनता पार्टी लोणा शहर यांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी तसेच माझे बांधव आणि सर्व पक्षीय नेते, वास्तविक पाहता ही विटंबना होणं सर्वस्वी जबाबदारी कोणाची तर मला वाटतं प्रशासन आणि पोलीस स्टेशनची असते। मला असं जाणवतच नाही की हे आपले महात्माचे पुतळे असतील काही ठिकाणी जे आपली सिक्युरिटी किंवा काही गोष्टी लागतात त्या आजपर्यंत कधी दिसत नाहीये। इथून माग आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं की कॉम्प्रोमाइज हे आपण जनतेनेच केलंय। कुठली गोष्ट असेल तर टाळत राहिलो करत राहिलो लक्ष नाही दिलं, पण त्याचा आता
हद्दच व्हायला लागली. आज ही गोष्ट झाली, उद्या काहीतरी मोठा अनर्थ घडू शकतो. तर मी प्रशासनाला तसेच पोलीस डिपार्टमेंटला मी विनंती करतो की तो राग कुटुंबाला जाऊन याची काळजी तुम्ही घ्यावी. आज आम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलो. आज मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की ह्या सर्व गोष्टीची दक्षता घ्यावी. योग्य तर पोलीस प्रोटेक्शन सिक्युरिटी हे लावावी आणि आम्हा नागरिकांपासून होणाऱ्या ऍक्सिडेंट पासून वाचवावे असे मी विनंती करून थांबतो. गेल्या 14 तारखेला नुकतेच 2 ते 4 दिवसापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या परिसरामध्ये तुळगाव येथील एक मातृभूमी युवकाने जे कृत्य केलेलं आहे त्याचा मी प्रथम माझ्या शिवसेनेच्या वतीने निषेध करतो. त्यानंतर या स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम चालू आहे. आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक समोर आहे. इतरही महापुरुषांचे पुतळे आहेत. अखेरच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. नगर परिषदेची इमारत आहे. ही या स्मारकाची महापुरुषांच्या देखरेखीची जबाबदारी कोणाची हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण ती सर्वसामान्य नागरिकांची आहे का, लोणावळ्याच्या नागरिकांची आहे का? तर नाही, ही जबाबदारी प्रशासनाची आहे. इथे काय सर्वसामान्य नागरिक आहे किंवा आमच्या पक्षात नाही का काय करता इथे येऊन ते 24 तास उभा राहणार सुरक्षा रक्षक नेमलेले आहे. पोलीस प्रशासनाने पण त्या ठिकाणी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. अशा गोष्टी जर आपल्या शहरामध्ये होत असतील तर ही खूप निंदनीय बाब आहे आपल्या सर्वांसाठी. मग ते पोलीस प्रशासन असेल किंवा आपलं नगर परिषद प्रशासन असेल. आपले नगर परिषदेचे सिक्युरिटी समोर बसलेले असेल त्याची पण जबाबदारी आहे. तिथे जे नेमलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी ती दिसत नाही का? तिथं पण आंबेडकर साहेबांचे पण पुतळे तिथं दिसत नाही. त्याला जबाबदार कोण? हा सगळा रोष हा प्रशासनावरती आलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाची आपल्या शहराचं वातावरण दूषित झालं नाही पाहिजे. यासाठी प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, नगर परिषद प्रशासन असेल, आता याची दखल आपल्यासारख्या सर्वसामान्य लोणावळ्याच्या नागरिकांनी तर घेतलीच आहे. याची मुख्य जबाबदारी ही प्रशासनाची आहे. आपण सर्व या ठिकाणी 14 तारखेला घडलेल्या निंदनीय अशा घटनेमुळे या ठिकाणी सर्वच लोणावळा शहरातील सर्व पक्षांचे नेते मंडळी या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमतात. खरं तर लोणावळा स्वच्छ आणि सुंदर आहे. नुकतंच सर्वच थोर पुरुषांच्या पुतळ्यांचा नूतनीकरण होत आहे. आपण ज्या गोष्टीला सुंदर करतो त्या गोष्टीला कुठेतरी काळीमा फासणारी गोष्ट एखादा समाजकंटक घेऊन करतो आणि लोणावळ्याचं सुंदर शहर जे देशाच्या नकाशावर आपल्याला दिसतंय त्याचं नाव वगैरे खराब करण्याचं तो काम करत असतो. प्रशासनाला सर्वांनीच विनंती केली आहे. नेहमी पुनश्चा लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो की आपण याची गंभीर अशी दखल घेतली पाहिजे. पुनश्चा अशी गोष्ट या शहरामध्ये घडली नाही पाहिजे. आपण पाहत असाल कोणीही या निषेध मोर्चामध्ये बाहेर राहिले नाही. प्रत्येक जण आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालाय. कारण लोणावळा शहर हे आमचं शहर आहे. मी 14 तारखेला जी घटना घडली मी शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने प्रथम जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी वाघमारे साहेबांचा खरंच आभार मानतो. त्यांनी 2 दिवस खूप संयम बाळगला की आपल्या सर्वांच्या सणासुदांचा विचार केला. तर अत्यंत अशी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली की साहेब या वर्षी 1.5 वर्ष 2 वर्षापूर्वी घटना घडली होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एक जण माथेपुढे जाऊन तिथं बसला होता आणि त्याच्यानंतर आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं त्या ठिकाणी आणि नंतर सेफ्टी जाळी त्या ठिकाणी बसवण्यात आली. तर साहेब प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल की आपल्याला विनंती की बाबा घटना घडली की आपण 2 दिवस 4 दिवस पोलीस ठेवणार तिथं. त्यानंतर जसं जैसा आहे तसंच परत पाहिले प्रत्येक वेळा असं झालेलं आहे. पण असं आता होऊ नये कारण याच्यानंतर ती घटना झालीच आहे. एवढा संयमाने कोण राहणार नाही की आपल्याला विनंती करतो प्रशासन असेल पोलीस पदाधिकारी प्रशासन अधिकारी असतील की आपल्याला विनंती करतो की आपण यापुढे गांभीर्याने याची दखल घ्यावं आणि प्रत्येक पुतळ्याजवळ या ठिकाणी आपला सिक्युरिटी पोलीस
पदाधिकारी सगळे असावं. पदाधिकारी लोणा नागरिक सर्व एकत्र जमणार. सर्वांना मी आज खरंच धन्यवाद देतो. आज लोणा एखादी घटना घडतीये आणि त्या घटनेच्या अनुषंगाने आपण सर्वजण एकत्र येत आहेत ही आपली लोणाची एकजूट आहे. अशीच एकजूट आपण कायम तुम्ही ठेवली पाहिजे. आज ज्यासाठी आपण जमलोय सर तसं पाहिलं गेलं तर ही घटना दुसरी तिसरी घटना आज लोणात घडतीये. मग प्रशासन आपलं काय करते जर तुम्ही विचार केला तर एखाद्या घटनेमुळे एखादा शहर पेटणार, जिल्हा पेटणार, राज्य पेटणार, नंतर प्रशासन जागे होणार. हे आपल्या भारतात या महाराष्ट्रात हेच चाललंय. हे कुठे थांबण्यासाठी प्रशासनाने कुठेतरी याला लगाम लावली पाहिजे. जर आपण पाहिलं ही जी घटना घडली याचं कारण काय, आज पोलीस स्टेशन जवळ आणि एखादा सर्किट माणूस जातोय ते छेडतोय. आपण मी नगरपालिकेला विनंती करतो एक कामगार जेवढं तुझे त्या कामगार तुम्ही ठेवलाच पाहिजे. एक कामगार ठेवा आणि पोलीस शासनाला मी विनंती करतो की आपलं पण एक लक्ष असलं पाहिजे की या घटना घडतात. या घटनेमुळं आज आमचा लोणा म्हणजे एकजुटीचा लोणा आहे. सर्व धार्मिक लोक, सर्व पक्षातली तसंच सर्व जाती धर्मातील लोक एकत्र राहतात. आमच्या मनात कुठलाही चुकीचा प्रकार घडला नाही तो पुढे घडवला अशी मी शासनाला विनंती करतो. मी शिवसेना उभाटा गटाच्या केली असा प्रकार घडू नये त्याकरता आपण सर्व पक्ष थांबलेलो आहोत. परंतु प्रशासन आपण जरी म्हणतो की नगरपालिका किंवा डिपार्टमेंट पी एस आय हे काय देऊन आहे की ते बघू शकतात. तर ही जे प्रकार काय केला पाहिजे की एका दोन माणसाचं कामाला वाटलं पाहिजे की पुतळ्याच्या आजूबाजूला एक घेऊन पडताना राहून ठेवलं पाहिजे. पी एस साहेबांना विनंती करतो की तुम्ही एखादा माणूस अजून एक राहून मला तर बरं होईल. आणि हा प्रकार कधी घडेल काय घडेल ते सांगता येत नाही. असं नाही घडला प्रकार असतो. तुम्ही एखादा माझे पूर्ण करतो आणि ते पूर्ण गावाला आपल्याला तो त्रास भोगावा लागतो. त्याच्याकरता जास्ती काय बोलणं करणार नाही की मी नाही पी एस साहेबांना विनंती करतो की थोडंसं लक्ष घालून आपण आपल्याला पुढे घेऊ नये याबद्दल दक्षता घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या तिथं त्यांची विटंबना झालेली आहे. त्याच्याबद्दल निवेदन देण्यासाठी लोणा शहरातील सर्व राजकीय पक्षातील इथं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. आज आपल्या लोणा शहरामध्ये आपण जर बघितलं तर ही जी घटना घडलेली आहे ती घटना खरंच एक दुर्दैवी घटना मानता येईल. लोणा शहर आपण जर बघितलं तर एक सर्व शांत आणि सर्वांना बरोबर घेऊन चाललेलं आपलं लोणा शहर. राजकीय क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना सर्व विविध पक्षातील आपण लोक आपले सर्वांचे मतभेद आहेत परंतु कोणाचे मनभेद नसतात. असा हा लोणा शहर. त्या लोणा शहरामध्ये जेव्हा घटना घडलेली आहे आपल्या सर्व नागरिकांची आपण इथं काळजी घेण्याची आपली गरज आहे. परंतु माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये सर्वप्रथम जी जबाबदारी म्हणता येईल किंवा जी लक्ष द्यायची काळजी घ्यायची गरज आहे तर ती आपल्या प्रशासनाची आहे. यात आमची लोणा नगरपालिका आली, त्यात पोलीस प्रशासन आलं. पोलिसांना माझी इथं विनंती आहे की साहेब लोणा शहरामध्ये ही विटंबना झाली म्हणून आपण सगळे एकत्र आलो आहे पण अनेक काही घटना लोणा शहरामध्ये घडत आहेत. यासाठी आपण आपल्या पद्धतीने जो आपल्या पोलिसांचा जो हिसका असतो तो आपल्या लोणा शहरामध्ये आपण रात्रीचे जे नाईट राऊंड असतील बाकी गोष्टी असतील ह्याही आपल्याला वाढवण्याची गरज झालेली आहे. आणि मी नगरपालिकेला आपल्याला विनंती करतो की जे महापुरुषांचे आपण जे इथं पुतळे ठेवलेले आहेत इथं वाघर साहेब आपण लोणा नगरपालिकेच्या मार्फत इथं सिक्युरिटी गार्ड ठेवतो किंवा आपण स्वतः लक्ष ठेवलेले आहेत. अशी मला आपल्याला विनंती आहे की आपण जे बजेट किंवा जे टेंडर जे आपण जे सुरक्षा गार्डचे देतो सुरक्षा गार्ड जो आपण महापुरुषांची जे आपण इथं सुरक्षा गार्ड ठेवतो तो त्या कॅपॅसिटीचा आहे का, त्याची त्या पुतळ्याचं रक्षण करायची ताकद त्या व्यक्तीमध्ये आहे का, असाच गार्ड आपण ह्या इथं नेमावा अशी मी आपल्या सर्व पक्षाच्या वतीने आपल्याला इथं विनंती करतो की महापुरुषांचे पुढे जे गार्ड नेमणार आहेत त्याची पाहणी किंवा त्याचा रेकॉर्ड आपण चेक करावा. अशी जर घटना घडली तर तो गार्ड सक्षम पाहिजे की त्यांनी ते संरक्षण करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. ही अशी घटना इथं घडू नये. महापुरुषांच्या काही गोष्टी घडल्या नको व्हायला पाहिजे आणि त्या अचानक जर घडत असतील तर अशा आपण जागरूक नागरिक बनवायचे की सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी त्या गोष्टीचा
आपण निषेध केला. सर्व नेते मंडळी, बंधू भगिनी, सर्वप्रथम मी वाघमारे साहेबांना धन्यवाद देतो. तर त्यांनी 14 तारखेला जेव्हा घटना घडली त्यांनी खूप संयम बाळगला त्या ठिकाणी. आणि आपल्या लोणाची एक प्रथा आहे, शाहू फुले आंबेडकर यांना मानणारा आपल्या लोणातला सर्व समाज आहे. त्यांनी संयम घेऊन जो मोर्चा, म्हणजे मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला होतो, लोकांचे जे भावना बघितले. वाघमारे साहेबांनी सर्वांना सांगितलं आपण 2 दिवस सण आहे, 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला आपल्या जन्माष्टमी होती. आपण 18 तारखेला निवेदन देण्यात मोर्चा न काढता निवेदन देऊ आपण. या ठिकाणी पोलीस प्रशासन पण आहे आणि सीओ साहेब पण आहे. मी या ठिकाणी त्यांना एवढंच सांगितलं, साहेब आपला हा जो परिसर आहे सर्व महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी आहे, पण ह्या एरियामध्ये आपलं एक पण CCTV नाही. कारण आपली माणसं सिक्युरिटी असेल ते 24 तास तिकडे उपस्थित नसतात, पण आपले या ठिकाणी आपण कमीत कमी CCTV तरी संपूर्ण एरियामध्ये 24 तास चालेल असा हाय क्वालिटीचे CCTV बसवले पाहिजे. आणि सिक्युरिटीचं जर म्हटलं झालं तर मी म्हणतो 2-2 माणसं डे नाईट असे आपल्याकडे ठेवले पाहिजे. कारण आपण म्हणतो आज डोळ्यात अशी घटना कधीच घडली नाही. एक आपण म्हणतो मनोरुग्ण आहे, तर तो हातोडा घेऊन येतोय हातात आणि तिथे तोडफोड करायला जातो. म्हणजे तो खरोखरच मनोरुग्ण आहे का, त्याला म्हणजे काय त्याच्या पाठीशी कोणी हे पण पोलीस प्रशासनाने त्याची चौकशी केली पाहिजे. झालेली घटना अतिशय निंदनीय असून मी माझ्या महाराष्ट्र निर्माण सेना लोणार शहरातर्फे जाहीर निषेध करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी, स्मारकाच्या ठिकाणी एका माथे फिरून विटंबना केल्यासारखा प्रकार केलेला आहे. त्या घटनेचा मी लोणावळा संविधान गौरव समितीच्या वतीनं निषेध करतो. ही जबाबदारी प्रशासनाची आहे, पोलीस प्रशासनाची आहे. तसेच आपण जे सर्वजण जमलेलो आहोत, आज जे सर्व पक्षी आणि सर्व लोणावळा शहरातील नागरिक जमलेलो आहोत, ही आपली सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे. आपणही पुतळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यावर अवलंबून न राहता ही प्रशासनाची जबाबदारी नक्कीच आहे. परंतु सर्वजण आपण सर्व पक्षीय लोक जमलेले म्हणून मला सांगावंच वाटतं की आपण ही आपली पण जबाबदारी आहे. आपण पण काही अनुचित प्रकार घडत असताना तर आपण त्या ठिकाणी असू. मला वाटतं काही कार्यकर्ते होते तिथं, त्यांनी तो प्रकार पाहिला आणि त्यांचे अभिनंदन करावं. या घटनेचा निषेध करतो. पण सर्वजण एक निंदनीय जो प्रकार घडला 14 तारखेला सायंकाळी, त्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे. मी या निवेदन जो आपण आज देणार आहे याच्या मनोगत व्यक्त करताना या निमित्ताने मी प्रशासनाला विनंती करतो की साहेब, आज जर आपण बघितलं तर ही फक्त निवेदन देण्यासाठी गर्दी जमलेली आहे. साहेबांनी गावातलं वातावरण हे शांत राहावं आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे निवेदन देण्याचा एक निर्णय घेतला. आणि प्रशासनाला 8-10 दिवसामध्ये आपण काय आपल्याकडून पावलं उचलली हे त्यांच्याकडून त्यांना वेळ दिली की तुम्ही एक कठोर पावलं उचला, जेणेकरून गावामध्ये शांतता राहील आणि लोकांचा उद्रेक होणार नाही. ही अशी घटना घडणं हे खरंच खूप निंदनीय आहे. लोणावळा शहरामध्ये शांतता असते नेहमी. आज जर आपण बघितलं तर 14 तारखेला सायंकाळी 5 वाजता ही घटना घडली. ही काही मध्यरात्री वगैरे घडलेली घटना नाहीये. तर अशा भर सायंकाळी जर असा निंदनीय घटना होत असेल तर याला प्रशासनाने थोडं काळजीपूर्वक आणि प्रायोरिटीवर याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी कायमस्वरूपी गार्ड तिथं स्मारकापाशी उभं करावं. पोलीस प्रशासनाने पेट्रोलिंग व आपली डायरी मेंटेन करावी तिथं, की आपले पोलीस प्रशासन तिथं हे करतील. खरोखर निंदनीय आहे. आणि त्या ठिकाणी वाघमारे साहेबांनी या ठिकाणी वाघमारे साहेबांनी सर्वांना मेसेज फोन करून आज या ठिकाणी बोलवलेला आहे. या ठिकाणी बोलवत असताना आम्ही सर्व लोकांनी शांतता घेतली. वाघमारे साहेबांचे आपले फोन आले का 2 दिवस महत्वाचे आहेत. 15 ऑगस्ट असेल, गोकुळाष्टमी असेल, त्यामुळे आपल्याला या 2 दिवस सोडून त्यानंतर आपण साहेबांची भेट घेऊ. साहेब त्यावर काय ऍक्शन घेतली त्यावर आपण करू असं झालं. त्याप्रमाणे आम्ही हे सर्व करत असताना आम्ही या ठिकाणी लोणावळा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक
एक फोनवरती या ठिकाणी जमा झाले त्याबद्दल मी धन्यवाद देतो ना आणि नेहमीच अशी तुम्ही आम्हाला साथ द्यावी अशी आशा बाळगतो. या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडी पोलीस डिपार्टमेंट असेल, लोणा नगरपालिकेचे शिव असेल यांना निवेदन देण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहोत. उपस्थितांमध्ये सर्व या ठिकाणी येऊन हे निवेदन देण्यासाठी उपस्थित असताना प्रत्येकाने आपल्या ठिकाणी विचार मांडले. पण मला असं वाटतं ज्या ठिकाणी महापुरुषाचे पुतळे उभे केले या पुतळ्यांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना माणसात बसवलं. पण आता ती मुके पुतळे आहेत. पण मुक्या पुतळ्याला त्यांच्या विचारांना तुम्ही घात करताय आणि तो आवाज तुम्ही जो बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होते हे कुठवर सहन करायचं. महापुरुषांच्या विडंबना होती हे कुठवर सहन करायचं. अरे भर चौकात आणून घालून घालून उभ्याने चिरायचं असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही वळवळ करणारी पिलावळ ही बसत नाही. तेव्हा तुम्हाला मला सर्वांना मी आव्हान करेन येणाऱ्या काळामध्ये तुमचं आमचं सर्वांचं लक्ष असेल, परिषद लक्ष असेल तरी आपण ही तिसरा आणि चौथा डोळा होऊन हे सहन करायचं नाही एवढं त्या ठिकाणी जाहीर करतो आणि मी थांबतो. 14 ऑगस्ट रोजी झालेला प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जे काही नासधूस करण्याचा प्रयत्न समाज कंटकाकडून झालेला आहे त्या कृत्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो. या निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थितांमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेते सन्माननीय सूर्यकांत वाघमारे निवेदन देण्यासाठी ही जनता या ठिकाणी आपल्यासमोर उभी आहे. परंतु मोर्चाची वेळ आली तर किती लोक येतील तर अंदाज करता येणार नाही. तेव्हा साहेबांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घ्यावं आणि हा जो प्रकार ज्यांनी घडवला त्याला माथे फिरू म्हणून त्याला पाठीशी घालण्यापेक्षा त्या माथे फिरूच्या मागे कोणती आतुरची शक्ती आहे का आणि त्यांनी कोणत्या कारणाने हा प्रकार घडवला, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला याची सखोल चौकशी या आपल्या शासनाच्या माध्यमातून व्हावी एवढंच या ठिकाणी सांगतो. शिवाजी महाराज की जय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती जी काही निंदनीय घटना घडली त्याचा निषेध करण्याकरता आपण सर्व पक्षी पदाधिकारी आणि माझे नगरसेवक ते नागरिक बंधूंना घडली एका माथेपुराने आपल्या राष्ट्रपुरुषांचे सौंदर्याची विटंबना केली आणि त्यामुळे आम्ही सर्व होणाऱ्या मोर्चाचं निवेदन देण्यासाठी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहात. शासनाला मी विनंती करेन की संपूर्ण सर्वची जबाबदारी आपली आहे. आता नुकताच गणपती बाप्पाचा आपण होणार आहे त्या काळामध्ये शहरामध्ये भरपूर गर्दी होणार आहे त्याची दखल घेऊन आपण संपूर्ण जबाबदारी घ्यायला हवी. समाजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्याप्रमाणे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुरेंद्र शेळके यांच्या वतीनं मी जाहीर निषेध असताना काही त्रुटी आहेत प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल या माध्यमातून या चुका घडतात. दिवसा डोळ्या अशा घटना घडतात की रात्री अपरात्री घटना घडली असतील त्याची परिचय शहरात काय उमटले असतील याची तुम्ही आम्ही कल्पना केलीच घरी अशा प्रसंग जर घडले असते. परंतु दिवसा डोळ्या अशा घटना घडतात तुमच्या आमच्या डोळ्या देखील होतात आणि जेव्हा निर्जन रात्रीचा प्रसंग असतो त्यावेळेस या ठिकाणी याची दखल कोण घेणार आणि दखल घेणारे लोक समोर होते म्हणून याची आज दक्षता घेण्यात आली. काही मान्यवरांनी या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी सूचना केल्या. प्रामुख्याने सूचना होत असताना त्या सूचना अशा की पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहेबांचं लक्ष असं तर मी बोलतो की ज्या घटना घडतात म्हणजे जे समाजकंटक आहेत त्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी ज्या घटना घडलेल्या असतात काही गुन्हेगारीच्या प्रवृत्तीच्या घटना घडलेल्या असतात त्या ठिकाणी पोलीस पार्टी माध्यमातून फिक्स पॉईंट केलेले असतात. ते फिक्स पॉईंट अशी जे राष्ट्रपुरुषांचे जे महापुतळे हे राष्ट्रीय आपले जे नेते त्यांचे पुतळे हे आज नगरपालिका परिसरातला विभाग
आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला पूर्ण पुतळा या ठिकाणी सावरगावचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज या चौकात आहे. छत्रपती शिवाजी महाराज अर्धपुतळा शिवाजी उद्यानामध्ये असे घटना आहेत. अशा घडू नये अशा पद्धतीने काही ठिकाणी फिक्स पॉईंट ठेवले जावे. त्या घटनेला मी माझ्या भारतीय जनता पार्टी लोणावळा नाणे मंडळाच्या वतीनं त्याचा निषेध व्यक्त करतो. आणि ज्या दिवशी जे पोलीस स्टेशनला जेवढा जो काय गोंधळ झाला तो निवळ सूर्यकांत वाघमारे साहेब होते, त्यांच्या एका शब्दावरती तो थांबला. नाही तर दही अंडीचा उत्सव असेल असं असेल सगळे लोणावळे नागरिकांची जबाबदारी आहेच, पण त्याहून आधी ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी. आता हल्ली जर बघत गेलो आता हर घर तिरंगाचं एक नियोजन होतं. त्या नियोजनामध्ये आम्ही स्मारक स्वच्छता मोहीम घेतली. त्या स्मारक स्वच्छतासाठी आम्ही भांगरवाडीमध्ये गेलो. त्या भांगरवाडीमध्ये अक्षरशः सावरकर जे आहेत आपले ते डोकावत होते त्या बॅनरवर. ते निवेदन आम्ही साहेबांना दिलं. साहेबांनी तो बॅनर काढला नाही. आम्हाला अक्षरशः त्या बॅनरवर सावरकरांचं फक्त तोंड दिसत होतं. पण तरी आम्ही जाऊन तिथे स्वच्छता मोहीम केली, सगळं साफसफाई केली. तर साहेबांनी त्याचाही विचार करावा, कारण अशा स्मारकासमोर बॅनर वगैरे लावू नये. आणि मी भारतीय जनता पार्टी लोणावळा मंडळाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. 14 ऑगस्ट रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे. मला असं वाटतं की ही स्मारक जे आपण उभी करतो किंवा हे जे थोर पुरुषांचे पुतळे आपण लावतो त्याच्यातून एक चांगला विचार आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आणि हा विचार समाजापर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या विचारांवरती समाजाने चालण्याचा प्रयत्न करा म्हणून खरे हे पुतळे उभारले जातात. तर या पुतळ्याची इथून पुढे विटंबना होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि आपण सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि मी माझ्या सर्व वाव तालुक्यातील शिक्षक बंधूंतर्फे मुख्याध्यापकांतर्फे या जाहीर निषेध करतो आणि अशी घटना पुन्हा होऊ नये अशी शासना. 2 दिवस आम्ही शांततेत सहकार्य केलं. याचा असं नका समजू की हे लोक खूपच शांत बसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होणं नगरपालिकेच्या आवारामध्ये 5 वाजण्याच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी येईपर्यंत निवेदन दिलेलं नव्हतं किंवा त्या गोष्टीची दखल घेतली नव्हती. याचा मी जाहीर निषेध करते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे. 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जो अनुचित प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराच्या निमित्ताने त्या ठिकाणी जो हा निवेदन देण्याचा आपण जो एक संकल्प घेतलेला आहे. खरं पाहायला गेलं तर ज्या दिवशी हा जो माथेफिरू कोण असेल त्यांनी हा जो बाबासाहेबांच्या ठिकाणी येऊन त्यांनी हातोडा मारला आणि आम्ही त्याला 5-6 जण विचारण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही नाही का आमच्या मंदिरावरती दगडी मारत. म्हणजे तो आपल्याला मनोरुग्ण असेल असं कसं म्हणता येईल. आणि मनोरुग्ण जर असेल तर तो त्याला फक्त बाबासाहेबांचा पुतळा कसा दिसतो. इतर लोणामध्ये किती पुतळे आहेत त्या ठिकाणी त्यांनी का नाही गेला. तो त्यांनी शिवाजी महाराजांचा इथला हातोडा घेतला, त्या ठिकाणी काम चालू असलेला हातोडा घेतला आणि तो बाबासाहेबांच्या ठिकाणी आला. म्हणजे हे किती म्हणजे अजून पण माणसांच्या मनामध्ये एक विष पेरल्यासारखं आहे. आम्ही ज्या ठिकाणी गेलो 8-8:30 वाजता ज्यावेळेस साहेबांना आम्ही रामधरी साहेबांना भेटण्यासाठी गेलो तर त्या अगोदर जे मेडिकलचे जे रिपोर्ट होते त्यांच्या टेबलवरती आणलेले होते. मग हे टेबलवरचे रिपोर्ट त्यांनी आणले कसे काय. जर हा मनोरुग्ण असेल, हा असा जर कुठल्याही अनुचित प्रकार जर करत असेल तर मग त्याला बाहेर सोडण्याची जबाबदारी ही त्याच्या नातेवाईकांची होती, त्याच्या आईवडिलांची होती किंवा भाऊ बहिणींची होती का हा माणूस हा बाहेर कसा काय फिरला. मनोरुग्ण जर असेल मग त्याला फक्त बाबासाहेबांत कसं काय दिसले. रामधरे साहेबांनी त्याला अटक केलं हे आम्ही त्या ठिकाणी ज्यांनी अटक केलं हे त्यांनी त्यांचं कर्तव्य पार केलेलं आहे. पण परत असं झालं नाही पाहिजे का कुठलाही कुणी लावला पाहिजे. पोलीस प्रशासनाने आपली व्यवस्था वाढवली पाहिजे. आणि आपण ह्या ठिकाणी सर्वजण आला आमच्या मोर्चामध्ये आपण सर्वजण आपल्या सर्वांचे आभार मानते. शहरामध्ये आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या विटंबना करण्याच्या हेतूने एका पुरुषाने हातोडा हातामध्ये घेऊन त्या स्मारकामध्ये प्रवेश केला आणि तो हातोडा एका ठिकाणी 2 ठिकाणी त्यांनी तो हातोडा मारला.
त्याचे फोटोही आम्ही त्या दिवशी बघितले. त्याचा निषेध करण्यासंदर्भामध्ये आणि पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल यांना निवेदन देण्यासाठी आज आपण इथे सगळे उपस्थित राहिलेलो आहे. उपस्थितांमध्ये सर्वच पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि उपस्थित महिला बंधू भगिनी, आतापर्यंतच्या सगळ्याच मान्यवरांनी विविध मागण्या इथे मांडलेल्या आहेत आणि या घटनेचा निषेध केला. लोणावळा शहर हे जरी थंड हवेचं ठिकाण असलं तरी हे काय मेलेल्या माणसांचं शहर आहे असं नाही. शेवटी इथेही प्रत्येकाला भावना आहेत, इथेही प्रत्येकाला मन आहे, इथेही प्रत्येकाचा स्वाभिमान आणि तो दुखवायचा कुठेतरी प्रयत्न झाला, आपल्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला की लोणावळेकर नागरिक हे नेहमीच एकजुटीनं रस्त्यावर येतात. हे काही आत्ताच गणित नाही, हे अगोदरपासूनच आपण सगळेजण एकजुटीनं आतापर्यंत लोणावळा शहराला सांभाळलं. आणि मग अशी घटना घडत असताना शेवटी साहजिक आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एक राग असणार आहे आणि तो राग व्यक्त करता येत होता. पण आमचे लोणावळा शहराचे ज्येष्ठ नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव वाघमारे साहेबांनी दहीहंडी आणि स्वातंत्र्य दिन असा सगळ्याच एकंदर 2 दिवसाचा कार्यक्रम असताना सगळ्यांना शांत केलं आणि सोमवारी आपण सगळेजण निवेदन देण्यासंदर्भात आणि पोलीस प्रशासनाशी, लोणावळा नगरपालिकेच्या प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात. अशा प्रमुख नागरिकांशी लोणावळा शहरातल्या सगळ्यांची चर्चा केली आणि आज आपण ती चर्चा करण्यासाठी उपस्थित. खरं तर लोणावळा नगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदा या महापुरुषांना संरक्षण देण्यासंदर्भामध्ये एक टेंडर निघालेला असायचं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महापुरुषाच्या तिथे आपण एक सिक्युरिटी गार्ड साहेब ठेवत होतो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये बॉडी डिझॉल्व झाल्यानंतर काय झालं कुणाच ठाऊक, आता नगरपालिकेने कुठेच सिक्युरिटी गार्ड ठेवलेले नाहीत. आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही मला एक सांगायचं की ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस तो माणूस मनोरुग्ण आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारे अशा गोष्टी आपल्याकडून येत असतात. पण साहेब आज आपण बोलताना आपल्याकडून आम्हाला काही खुलासे इथं आवर्जून करावेत अशी पण आमची एक प्रामुख्याने इच्छा आहे की तो माणूस या लोणावळा शहरामध्ये कुठून आला, त्याचा पत्ता काय, तो राहतो काय, त्याला हातोडा कोणी दिला, त्याने हातोडा कुठून घेतला, त्याचं नक्की त्याचं इंटेन्शन काय होतं, आपल्या इंटरोगेशन मध्ये इथं काय माहिती पुढे आली, याच्या मागचा प्लॅन काय होता, नक्की लोणावळा शहराचं वातावरण खराब करायचं होतं का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेला कुठेतरी कुठल्या तरी गोष्टीला अंजाम द्यायचं काम होतं. अशा पद्धतीचे प्रश्न हे आमच्या सगळ्या सर्वसामान्य माणसांमध्ये आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपण द्यावं अशी आपल्याकडून एक इच्छा आहे. खरं तर आज एवढा मोठा स्टाफ पोलीस प्रशासनाचा आम्हाला इथं दिसतोय, पण अशा घटना घडल्यानंतर हा स्टाफ दिसतो. तो स्टाफ खरं तर वेगवेगळ्या ज्यावेळेस रेग्युलर पहिल्यांदा कसं असायचं की या चौकामध्ये 2 पोलीस साहेब कंटिन्यू उभे असायचे. 2 पोलीस ज्यावेळेस वर्दीमध्ये पोलीस उभे असतात त्यावेळेस लोकांचा येण्या जाण्याचा ह्या अशा लोकांचा असे काही कृत्य करायचं धाडस होत नाही. पण आजकालच्या मागच्या काही महिन्यांपासून काही वर्षांपासून आम्ही बघतोय की जे पॉईंट दिलेले असायचे किंवा ज्या पॉईंट वरती पेट्रोलिंग व्हायचं ते पेट्रोलिंगच मुळात बंद झालं. आम्ही डॉक्टर खंडेलवालांच्या वेळेस चोरीच्या वेळेस संदर्भामध्ये वाघमारे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळेजण आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला असं आश्वासित करण्यात आलं होतं की रात्रीचं पेट्रोलिंग आम्ही पुन्हा चालू करू. रात्रीचं पेट्रोलिंग वेगवेगळ्या ठिकाणी गाडी येईल आणि त्या पेट्रोलिंग प्रमाण जाईल. साहेब आपल्या माहितीसाठी सांगतो की प्रत्येक या शहरातल्या प्रत्येक ठिकाणी स्मारक असेल, परत मंदिर असतील, त्या ठिकाणी आपल्या SP ऑफिस मधून एक रेडिओ चिप का काय ती यायची आणि ते स्कॅन करण्यासाठी रोज पोलीस तिथे यायचे, तर तिची पण काढून टाकण्यात आली. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी पुढे जायचं का आपण मागे यायचं हे कुठेतरी आपण पोलीस प्रशासनाने पण याचा विचार करणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा या झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. जरी थंडी हवेचं ठिकाण असलं तरी आम्ही काही मेलेली माणसं या लोणावळा शहरामध्ये राहत नाही. आमच्याही भावना शेवटी त्या भावनांची कोणी खेळ करू नये अशा पद्धतीची पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करतो की पोलीस प्रशासनाकडून, नगरपालिकेकडून जे निवेदनामध्ये दिलेल्या सूचना आहेत त्याचं योग्य असं नियोजन करण्यात येईल आणि आपण त्याच्यामध्ये येत्या काही काळामध्ये त्याचा रिझल्ट द्याल अशी विनंती करतो. खरं तर मोहल्ला समिती असेल, तुमची शांतता कमिटी असेल, वेगवेगळ्या आमच्या महिला दक्षता समिती असेल, या समित्यांचे नियोजन आपण करावं या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. दुर्दैवी घटना घडली त्याचा सर्व थरातून आपण निषेध केला आणि आपलं शहर, आपला तालुका, आपला जिल्हा शांत ठेवण्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची
जबाबदारी पार पाडली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. खरं तर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना हा काही नवीन विषय नाही. पण बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याशिवाय नेतृत्व उभं राहत नाही. अशा काही लोकांच्या कल्पना आहेत. देशभरामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची कधी विटंबना झाली पाहिली काय? आणि म्हणून एक समाज जो जागृत असतो त्या समाजाला डिवसायचं, त्या समाजाला खिजवायचं, पेटवायचं आणि गाव अशांत करायचं. अशा ज्या काही घटना घडत असतात त्यापैकीच एक ही घटना आहे. खर तर हा दुर्लक्षित करण्यासारखा विषय नाही. स्वातंत्र्य दिन, दहीहंडी, येणारा गणेशोत्सव या सगळ्या पार्श्वभूमीवरती पूर्वनियोजितपणे हा रचलेला एक कट आहे. आणि हा कट ज्यांनी रचलाय मी या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईल आणि जागृत व्हायला सुद्धा विनंती करेन की आज मी या ठिकाणी सर्व पक्षांना एकत्रित केलं. खरं तर मी आमच्या समाजाच्या वतीने मोर्चा काढू शकलो आणि केवळ आमच्या समाजाचा मोर्चा काढला असता तर ज्यांनी विटंबना केली त्याचा हेतू साध्य झाला. आणि म्हणून आम्ही सर्व समाजाला, सर्व पक्षाला एकत्रित घेऊन हा असा एक निवेदन देण्याचा कार्यक्रम करतो. येणारा गणेशोत्सव हा धोकादायक वातावरणात जावा अशी या पाठीमागची भूमिका आहे. माननीय पोलीस उपविभाग अधिकारी या ठिकाणी आहेत, पोलीस निरीक्षक आहेत, मुख्याधिकारी आहेत. आपण केवळ कागदोपत्री पुढे नाचून सामाजिक शांतता राखता येणार नाही. जो बाबासाहेबांच्या स्मारकाला धक्का देण्याकरता आला तो सकाळी टिळा लावला. म्हणजे टिळा लावण्यामागचा त्याचा उद्देश असा होता की तो हिंदू आहे तर दाखवायचो. तर तो टिळा लावायला विसरला असता. मग इतर महापुरुषांची विटंबना करायची असेल तो कोण निळा टिळा लावतो तर त्याला ते दाखवायचं असतं. तो हा जो टिळा आहे ही धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या शहरात काहीच होणार नाही या भ्रमात राहू नये. मध्यंतरीच्या काळामध्ये एका बेकरीवाल्याने मेसेज टाकला आणि त्यावेळी देखील आम्ही सर्व शहरातील नागरिकांनी, सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी येऊन तो देखील प्रसंग आम्ही हाणून पाडला. म्हणजे या शहरामध्ये जातीय दंगे घडवण्यामागचं षडयंत्र कार्यरत आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्ही लोहा नगरपालिकेमध्ये पहिल्या गेटमध्ये आलो की मुख्याधिकाऱ्यांना पहिल्यांदा सूर्यकांत वाघमारे आलेले आहेत, त्या खुर्चीवर बसलेले आहेत, ते त्यांच्या कॅबिनमध्ये दिसले. मग बाबासाहेबांच्या स्मारकाची विटंबना करणारा व्यक्ती माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये का आला नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आपण सर्वजण त्या कॅबिनमध्ये गेलेलो होतो. कोण येतोय, कोण जातोय, वॉशरूमला कोण गेले, तिथं कोण गप्पा मारतोय हे सगळं शिवच्या कॅबिनमध्ये दिसतं. पाहिलं ना आपण सगळ्यांनी. ती खुर्ची सुद्धा दिसली, त्या खुर्चीवर कोण बसले तेही दिसतं. मग या स्मारकाची मोडतोड केलेली ती का दिसली याचं उत्तर त्यांनी दिलं. लोहा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत. कोणती गाडी आली, कोणत्या गाडीने कट मारला हे त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांना दिसते. मग ही घटना त्यांना का दिसली नाही त्याचं उत्तर त्यांनी दिलं. मग कॅमेरे कशाला लावले आणि मग तुम्हाला ते कॅमेऱ्यावरती चित्र दिसत असताना मला पुण्यावरून तुम्हाला मेसेज करावा लागला. उद्याची विटंबना झाली ही माझ्या मोबाईलवरती तात्काळ उपलब्ध झाली आणि मी पोलीस स्टेशनला पाठवलं आणि मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं आणि सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना पाठवलं. 4:30 वाजता ही घटना घडते दिवसा रवड्या. हातोडा घेऊन येणारा माणूस पद्धतशीरपणे सगळ्यांना खुलं चॅलेंज करतो. तिथं रिक्षा स्टँड वाले होते. मग हे रिक्षावाले काय नुसते पैसे कमवतात का तिथं? तात्काळ तिथलं रिक्षा स्टँड हटवा. जर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं रक्षण त्यांना करता येत नसेल तर तिथे ते स्टँड असता कामा. ते सगळे जण रिक्षात बसले होते.
मी तुम्हाला सगळ्यांचे फोटो दाखवेन. त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या स्मारकाचा कॉर्नर ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसणार आहे त्याच्या खालचा कोपरा तरी ठेवला. त्यानंतर तो पुढे गेला, जी चैत्य स्तूपाची जी कमान आहे त्याच्यावरती हातोडी मारली आणि तो पुतळ्याजवळ गेलेला आहे. परंतु पुतळ्याला 2 शिड्या आहेत आणि त्याचा त्या ठिकाणी संभ्रम झाला की कोणत्या शिडीहून बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जाता येईल आणि ते त्याला जमलं नाही म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती हातोडा न मारता तो पुढे गेलेला आहे. सगळं चित्रकरण मी तुम्हाला दाखवतो. तुमच्याच कॅमेऱ्यातलं माझ्याकडे आले, मग माझ्याकडे येतं मग तुमच्याकडे काय हा सवाल आहे. याचं उत्तर तुम्ही आता सगळ्यांना द्यायचं. मी तुम्हाला सगळं जर पाठवलंय तर तुम्हाला का भेटत नाही? आपल्याच शहरातल्या कॅमेऱ्यातून आपण संकलित केलेलं देशभरातले पोहोचले गुगलच्या माध्यमात. मग नगरपालिकेला काय मिळालं नाही, पोलिसांना काय मिळालं? त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सफाई कर्मचारी यांची सुट्टी 6 वाजता होती किंवा 5 वाजता होती, मग ते 4 वाजता कुठे होते याची सगळी चौकशी झाली पाहिजे. त्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे त्यांनी आगमन केली. काही लोकांनी त्याला बोलण्यात अडकवलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाण्याचा त्याला कदाचित विसर पडला असेल, नाहीतर त्यांनी दुसरं लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करण्याचा त्याचा उद्देश होता. त्या ठिकाणी कामगार काम करत होते आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी पोहोचता आलं. या सगळ्या घटना आहेत. या लोणार शहरामध्ये या तालुक्यात जातीय दंगे घडवण्याच्या एक षडयंत्र आपल्या या शहरामध्ये तालुक्यात कार्यरत आहे. याला मी खातं काय करते, पोलीस असतात पण ते मोबाईल वरती असतात. चौकात पोलीस नाही असं आम्ही म्हणणार नाही. मी त्यांचे देखील फोटो काढून तुम्हाला पाठवले की सगळे चॅटिंग करतायत. कोणाचंही लक्ष कोणाकडे नाही. येणारे मेसेज वाचणं आणि त्याला प्रत्युत्तर देणं हे जर सरकारी पगार घेऊन पोलीस करणार असतील तर त्याचा देखील आपण निषेध केला. कशा करताय? लोकांची जीवाची तुम्ही खेळताय. या ठिकाणचं गेट तुम्ही पहिल्यापासून जे होतं ते बंद केलं. या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आहे, या बेंचवरती राईट साईडला बसलेले असतात. दिवसभर जेवणाची सुट्टी होईपर्यंत वाट बघताय. किती पगार आहे त्यांना? मग एवढा पगार आम्ही का द्यायचा? 50-50 वार्ड आम्ही पोलिसांना देतोय. मग स्मारकांची सुरक्षा करता आपण किती वार्ड तैनात केले, किती पोलीस तैनात केले? पहाटे 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्या ठिकाणी आपण हार घालतो 10 ते 12 पुतळी इथं बसली होती. मी साठे साहेबांना फोटो पाठवला, तत्कालीन पोलीस निरीक्षक जगताप साहेबांना फोटो पाठवला, सगळ्यांना मी फोटो पाठवला. आजही माझ्याजवळ पहाटे 4 वाजता तिथं छत्रपती शिवाजी साहेबांना पण पाठवला. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही, कुठली दखल घेतली नाही ना काही त्याच्या बाबतीतली त्याची व्यवस्था केली. आणि जर यदा कदाचित या लोणार शहरामध्ये जातीय दंगे घडले तर त्याला लोणार शहर पोलीस स्टेशन आणि लोणार नगरपालिका जबाबदार राहील. कारण आम्ही तर सगळे इथं गोरं घेऊन देणे लागतो. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही, आमच्यामध्ये राजकीय मतभेद असतील, पण आम्ही सामाजिक दृष्ट्या आम्ही सगळ्या एकमेकांचे मैत्री भावनेतून वागतो. आणि मला ते जाण दाखवण्याकरता मी सर्वांना एकत्रित केलेलं आणि म्हणून एकाच समाजावरती रोष येऊ नये किंवा एकाच समाजाला टार्गेट केलं जाऊ नये की ज्याचा हेतू बाबासाहेबांच्या स्मारकाची तोडफोड करण्याचा आहे. ती व्यक्ती एकटा नाही. त्याला अटक करून आणली 15-20 मिनिटांमध्ये. 92 वर्षाची त्याची आई आली. तो वेडा आहे असं सर्टिफिकेट आलं. आपल्या घरातलं आधार कार्ड जर मागितलं 2 तास मिळत नाही आपल्याला. आणि मग तो वेडा असल्याचं सर्टिफिकेट आणलं. त्याची झेरॉक्स कुठं काढली ती देखील तुम्ही तपास करा. झेरॉक्स कुणी काढली त्याचा देखील तपास करा. तुमच्याकडे नसेल तर मी पुन्हा या सगळ्यांना या ठिकाणी बोलवणार आणि त्यांच्या समोर सगळे पुरावे सादर करणार. मग तुमची सगळ्यांची पंचायत. 7 वर्षापूर्वीचे त्याला शिक्षा आहे, त्याला अटक करता येत नाही असा कायदा केलेला आहे.
त्या घटनेचा देखील आम्ही सर्वजण निषेध करतो. कारण या अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्याला केवळ 2 वर्षाची शिक्षा आहे. आम्ही सर्रास कुणी पण असं करेल आणि म्हणून आमचा या 7 वर्षावरील आतील गुन्ह्याला त्या गुन्हेगारांना अटक केली पाहिजे आमची मागणी. कारण ही जर मागणी आपण स्वीकारली नाही तर ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस देखील असमर्थ ठरतील. पोलिसांचे देखील हात बांधलेले. खरं तर त्या दिवशी अटक कशी करावी हा देखील त्यांच्यापुढे प्रश्न होता. अटक केली तर कोर्टाचे ताशेरे, ना केली तर सामाजिक तणाव. पोलिसांनी त्यांना अटक केली. रात्री 1 वाजता वडगावच्या न्यायालयात हजर केलं आणि 1 वाजता न्यायालय खुलं राहिलं आणि त्या न्यायालयानं त्यांना MCR दिला. पण पोलीस कस्टडी त्यांनी त्याचा हक्क ठेवला कारण पुढील तपास त्यांना करायचा. आणि 3 वाजता 2:30-3 वाजता त्याला एवढा जिल्हा पाठवला. म्हणजे पोलिसांनी काहीच केलं नाही असं आम्ही म्हणणार नाही. परंतु ही धोक्याची घंटा आहे तुमच्यासाठी. आम्ही आंदोलन करू, मोर्चे काढू, सगळं होईल. महाराष्ट्रातली परभणीची घटना पाहिली. एकानं बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली. बाजारपेठमध्ये मोर्चा निघाला, मोडतोड झाली. खासगी गुंड त्याच्यामध्ये आले. त्यांनी देखील आंदोलनकर्त्यावरती हल्ला केला. त्यामध्ये सोमनाथ सुर्वेशी नावाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला पोलिसांनी उचललं, मारलं आणि तो पोलीस कस्टडीमध्ये मेला. आणि जर उद्या हीच प्रक्रिया लोहा शहरात झाली असती, जर आम्ही अशा पद्धतीला कायदा हातात घेतला असता तर आमचा कोणतरी जीव गेला असता. एक शहाणा माणूस स्मारकाची विटंबना करतो आणि पोलीस आणि प्रशासन शहाण्यासारखे वागणार नसतात तर मात्र या शहराची सामाजिक शांतता धोक्यात येईल. आणि म्हणून मी जे उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी द्यावीत. आमच्या ज्या मागण्यांचं निवेदन आहे आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. त्या निवेदनाची पूर्तता आपण 8 दिवसात करावी. आपण जर केली नाही तर गणेशोत्सव हा 6 सप्टेंबरला संपतोय. 10 सप्टेंबरला या शहरामध्ये प्रचंड वादळ येईल आणि मग तुमची पोलीस यंत्रणा, प्रशासन यंत्रणा अपयशी ठरेल. मग आम्ही कोणाच्या बापाला ऐकणार. शांतता ही ठेवणं जशी आमची जबाबदारी त्याहीपेक्षा ती तुमची देखील जबाबदारी. आणि म्हणून मी स्वातंत्र्य दिन सुखात घालवलाय, दहीहंडी सुखात घालवली आहे, गणेशोत्सव देखील आम्हाला सुखात घालवायचा आहे. तो देखील आमचा सर्वांचा उत्सव आहे. याचा अर्थ पोलिसांनी आम्ही गांडू आहोत असा घेऊ नये. मी हा जो शब्द तो जाणीवपूर्वक वापरतोय. आमच्या शांततेचा गैरफायदा घेऊ नका. आमच्या हजबतेचा, आमच्या चांगुलपणाचा आपण गैरफायदा घेऊ नका. आणि जर आपण ज्या ज्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत त्याची पूर्तता आपण करावी आणि केली नाही 10 सप्टेंबरला आम्ही येणार म्हणजे येणार एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि सर्व समाज बांधवांना मी विनंती केली, त्या विनंतीचा आपण मान ठेवला. सामाजिक शांतता ही राखण्याचं काम परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे. क्रांती महात्मा ज्योतिबा फुलेंनी 18 पकड जातीला एकत्र करण्याचा भूमिका घेतली. त्या सर्व भूमिकेला वंदन करून मी थांबतो. पुन्हा आपण बोलल्यानंतर आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याकरता मी पुन्हा बोलणार आहे. तुर्तास थांबतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लोणावळा नगर परिषदेच्या परिसरामधलं स्मारक त्याची जी तोडफोड करण्याचा प्रयत्न 14 तारखेला एका माथेफिरीकडून झाला तर त्याचा प्रशासनाकडून सुद्धा आम्ही निषेध करतो. आजपर्यंत अशा स्वरूपाची घटना लोणावळा शहरामध्ये अपवादानेच घडलेली असेल. कारण संपूर्ण बहुजन समाजाचं आदरस्थान असलेले शाहू फुले आंबेडकर
यांचा वारसा आपण सर्वजण सांगतो आणि मला असं वाटतंय की बहुजन समाजातल्या कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा असा विचार जो आहे तो विचार कधी येणार नाही. ज्यांच्या विचारामुळे बहुजन समाजामध्ये एक क्रांती आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचं द्वार बहुजन समाजासाठी खुलं झालं आणि बहुजन समाजातली जी मुलं आहेत तर ती शिक्षणाच्या मार्गाने जाऊन एक स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहू शकले. तर याचं सर्व श्रेय जे आहे ते निश्चितच या 3 महापुरुषांना जाते. 14 तारखेला अत्यंत दुर्दैवी असा प्रकार घडला. त्याच्यानंतर नगर परिषद प्रशासनाकडून दक्षता म्हणून त्या ठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षक जे आहे तर ते राहतील याची व्यवस्था आम्ही आता सध्या तरी केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा जे आहेत ते सुद्धा सुस्थितीमध्ये कार्यरत राहतील जेणेकरून त्याच्यावरती नगर परिषदेला आणि पोलीस प्रशासनाला पर्यवेक्षण करता येईल. त्या ठिकाणी कोण येत आहे कोण जात आहे याची पाहणी आपल्याला करता येईल. याची सुद्धा विशेष दक्षता जी आहे ते आम्ही करतोय. आपल्या काही सदस्यांनी शहरातल्या संपूर्ण CCTV बाबत सुद्धा सूचना केली तर त्या संदर्भातील एक DPR आम्ही तयार केलेला आहे. लवकरच त्याचं सादरीकरण पोलीस विभागाला आम्ही दाखवणार आहोत. त्यांच्या ज्या सूचना आहेत तर त्याचा सुद्धा समावेश करून परिपूर्ण असा DPR जो आहे तो तयार करून त्यानंतर माननीय आमदार महोदय यांना त्याचं सादरीकरण जे आहे तर ते केलं जाणार आहे आणि त्यांच्या अंतिम सूचनेनंतर त्यावर आपण पुढील कार्यवाही जी आहे तर ती करणार आहोत. यामध्ये शहरामध्ये सर्व गर्दीची ठिकाणे असतील, स्मारकाची ठिकाणे असतील, त्याच्यामध्ये सर्व शाळा असतील, बाजारपेठेची ठिकाणे असतील आणि याच्या व्यतिरिक्त लोणावळा शहरामध्ये एंट्री आणि एक्झिट पॉईंट जे आहेत यांचा समावेश सुद्धा आपण DPR मध्ये करत आहोत. आणि या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाकडून आपल्याला ज्या ठिकाणांचा समावेश करण्यासाठी सूचना येतील त्यांचा सुद्धा आपण समावेश त्यामध्ये करणार आहोत. लवकरच DPR आपला जो आहे तो माननीय आमदार महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतर तो पुढील कार्यवाहीसाठी आपला जाईल. तोपर्यंत ज्या ठिकाणी आपली स्मारकं आहेत त्या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक जे आहेत तर ते कायमस्वरूपी राहतील आणि अशा स्वरूपाचा कुठलाही व्यक्ती या स्मारकाच्या परिसरामध्ये प्रवेशच करू शकणार नाही किंवा असा काही प्रकार तो करू शकणार नाही. तर याची जेवढी शक्य आहे तेवढी सर्वतोपरी दक्षता नगर परिषद प्रशासनाकडून आम्ही घेऊ. आज सर्वपक्षीय आपले जे सदस्य आहेत त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या तर त्या सर्व भावनांशी नगर परिषद प्रशासन म्हणून आम्ही सहमत आहोत आणि निवेदनामध्ये ज्या काही सूचना आपण केलेल्या असतील तर त्याची सुद्धा पूर्तता करण्याचा नगर परिषदेकडून आम्ही प्रयत्न करू एवढं मी आज या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. 14 तारखेच्या घटनेनंतर आपण निवेदन देण्याकरता या ठिकाणी सर्व उपस्थित आहात आणि त्या निवेदनाची प्रत आणि त्यामधील माहिती मी आपण समोर वाचून दाखवतोय. प्रति माननीय पोलीस निरीक्षक साहेब, लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे. विषय दिनांक 14 ऑगस्ट 2035 रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय महापुरुषांच्या स्मारकांची तोडफोड केल्याबाबत महोदय, लोणावळा शहरात लोणावळा नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्मारकाची तोडफोड एका इस्माने केली त्याबाबत सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनेच्या वतीने आपल्याला एक निवेदनाद्वारे खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येत आहे. मागणी क्रमांक 1, सदर इस्मावर कडक कारवाई करून त्यास 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात यावे जेणेकरून अशा प्रकारच्या समाजघातक कृत्य करण्यास कोणीही धाडस करणार नाही. 2, सदर इस्मावर 151(3)
याप्रमाणे कारवाई करून त्यास तुरुंगात ठेवावे, जेणेकरून येणाऱ्या सणासुदीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. 3. लोणावळा शहरातील राष्ट्रीय महापुरुषांच्या स्मारकास लोणावळा पोलीस आणि नगरपालिकेच्या वतीने 24 तास सुरक्षा पुरवण्यात यावी. 4. राष्ट्रीय महापुरुषांच्या स्मारकांच्या परिसरात फ्लेक्स आणि मंडप बांधण्यास मजाव करण्यात यावा. त्याकरिता फ्लेक्स प्रिंटिंग प्रेस वाल्यांना लेखी सूचना देण्यात याव्या. 5. 14 ऑगस्ट 2025 रोजी स्मारकाच्या संरक्षणात कुचराई करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत करण्यात यावे. 6. महापुरुषांच्या स्मारकाचे काम चालू आहे त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे. 7. पोलीस यंत्रणेने राष्ट्रीय महापुरुषांच्या स्मारकाभोवताली फिक्स पॉइंट तयार करून कायमस्वरूपी सुरक्षा पुरवावी. 8. लोणावळा शहरातील मनोरुग्णांची माहिती घेऊन त्यांच्याकडून विटंबनेचे प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोरुग्ण असल्याची माहिती दडवणाऱ्या कुटुंब प्रमुखावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 9. लोणावळा शहरात महिला दक्षता समिती, शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीची स्थापना त्वरित करण्यात यावी. 10. राष्ट्रीय महापुरुषांच्या स्मारकांची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी व वारंवार या परिसरात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा दर आठवड्याने घेण्यात यावा. 11. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुलेंचा भाजी मंडईत असणाऱ्या पुतळ्याचे यथायोग्य स्थलांतर करण्यात यावे. या प्रमुख मागण्यांची पूर्तता लोणावळा नगरपालिका आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने 8 दिवसात करावी, अन्यथा लोणावळा शहरात जन आंदोलन पुकारण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी. सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवाजी महाराज यांना वंदन करतो. सर्वात आधी या सर्व पक्षीय नेत्यांना आणि पर्टिक्युलरली वाघमारे साहेबांनी जो संयम दाखवला, त्यांनी ही भूमिका मांडली की शहरात शांतता राहावी, पोलिसांना काही सूचना केल्या, त्या दिवशी गुन्हा दाखल करण्याच्या वेळी ते हजर होते, त्यांनीच काही सूचना केलेल्या आहेत आम्हाला. त्या सूचना आम्ही अंमलात आणलेल्या आहेत. ज्या काही त्यांनी पुतळा सुरक्षेच्या दृष्टीने आणि इतर स्मारकांच्या दृष्टीने बऱ्याच साऱ्या सूचना केलेल्या आहेत. त्यांनी मला आधी फोटो पाठवले, त्याच्यानंतर मी पण त्या घटनास्थळी गेलो. त्यानंतर आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. त्याला कोर्टासमोर त्यांनी आमच्या जे काम केलेलं आहे त्याचं कौतुक केलेलं आहे, परंतु त्यासोबतच आम्हाला बऱ्याच साऱ्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या घटनेच्या खोलवर जाऊन तपास आम्ही करत आहोत. सध्या तपासाच्या काही बाबी आम्ही उघड करू शकत नाही, परंतु या तपासात अत्यंत सखोलपणे तपास करण्यात येईल. यात कोणी इतर लोक इन्व्हॉल्व असतील तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासनाची भूमिका अशी आहे की अशा प्रकारची कुठलीही घटना करणाऱ्याला किंवा अशा प्रकारच्या कुठलीही घटना घडवण्याचा प्रयत्न करण्याला कडक शासन होईल व त्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आणि अत्यंत कठोर आहे. त्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज करण्यात येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचाच हा विजय आहे की आज इथे सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि शांततापूर्ण निषेध करण्यासाठी एकत्र आले. त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा ही अत्यंत निंदनीय घटना आहे. आमच्यासाठी सुद्धा त्याचा निषेधच आहे, परंतु आमची भूमिका अशा प्रकारचे कुठलेही कृत्य करणाऱ्याच्या बाबतीत कठोर राहील आणि या बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई खैरे करणार नाही. प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे सुरक्षेच्या बाबतीतला. आता शिवसाहेबांनी सांगितलेलं आहे की ते 3 सुरक्षा रक्षक त्यांनी 24/7 नेमलेले आहेत. त्यासोबतच आमचा पोलिसांचा सुद्धा तिथं आम्ही वेळोवेळी आम्ही त्यांचं पेट्रोलिंग करू. त्याच्यानंतर आमचा पोलीस सुद्धा तिथं ठेवण्याचा जे पॉइंट आहे, तिथे पॉइंट आहे तिथे आमचा पोलीस सुद्धा आम्ही 24 तास 1 by 1 ठेवणार आहोत.
तसंच त्यांनी आता पेट्रोलिंगच्या बाबतीत भूमिका मांडली निखिल कविशर यांनी. आता हा मुद्दा थोडा वेगळा आहे, परंतु तरी सुद्धा सांगतो की ते जे टॅगिंग होतं त्याच्याऐवजी मोबाईलमध्ये एक सुरक्षित पुणे ग्रामीण ॲप आहे, त्यानुसार त्या लोकेशनला गेल्याशिवाय ते फोटो किंवा ते ॲप त्याचं प्रेझेंट घेत नाही. ते आमच्याकडे रेकॉर्ड आहे की तिथं पेट्रोलिंग केली जाते. जोपर्यंत पोलीस त्या ठिकाणी जाणार नाही, जे पेट्रोलिंगचे पॉईंट आहे, तोपर्यंत तिथे ते त्याच्या याच्यात ऍक्सेप्ट केल्या जात नाही. असं कोणी घरी बसून एखाद्याने फोटो पाठवला तो तशी पेट्रोलिंग होत नाही. त्याच्यामुळं आमच्यातर्फे पेट्रोलिंग केली जाते आणि त्याच्यात त्याचे जिओ टॅगिंग होतं. तिथल्या स्मारकाचे फोटो आहेत, ज्या ज्या ठिकाणी आमचा पोलीस भेट देतो त्या त्या ठिकाणी त्यांचे फोटो आल्याशिवाय ते ऍक्सेप्ट होत नाही. पेट्रोलिंग करतो आम्ही, परंतु ते आमच्या याच्यावर असतं. जसं तुम्ही म्हणता की ते टॅगिंग होतं, तसं ॲपवरती सिस्टीम आहे की पोलीस त्या ठिकाणी गेल्याशिवाय ते ऍक्सेप्ट केलं जात नाही. तरी सुद्धा लोणावळा हे सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही आमच्याकडून शक्य असेल त्या सर्व गोष्टी केल्या जातील. आणि सर्वात आधी तुम्ही सर्वांनी शांतता ठेवली. ह्या घटनेच्या निषेधार्थ आपण निवेदन देऊन आपला निषेध जाहीर केला आणि शांतता राखली. सामाजिक सद्भाव कुठेही बिघडू दिला नाही. त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज जमलेले सर्व लोणावळा शहरातील तसेच या तालुक्यातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी व माझे सहकारी साहेब, त्याचप्रमाणे नगरपालिका सीओ साहेब. तर आता जी घटना घडली त्या रात्री वाघमारे साहेब पोलीस स्टेशनला आले होते, त्यावेळेस सुद्धा तिथे उपस्थित होतो. सर्वप्रथम वाघमारे साहेबांचं मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं धन्यवाद देतो की त्यांनी जो काही संयम राखला, आमच्यावर विश्वास ठेवला की तुम्हाला मी वेळ देतो, तुम्ही त्यामध्ये जर काम करावं तर मी तुम्हाला त्यामध्ये तुमच्या पाठीशी राहील असं मी शब्द दिला आणि त्यांनी त्याप्रमाणे वागले सुद्धा. यासाठी मी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. खरं तर आता तुम्हाला या तपासामध्ये काय काय झालं याबद्दल सर्वच माहिती आता कळालेली आहे किंवा पी एस साहेबांनी पण त्याबद्दल माहिती दिली. वाघमारे साहेबांनी सुद्धा बोलताना सांगितलेलं आहे. त्याचा तपास सखोल होईल याच्याबद्दल तुम्ही कुठलीही शंका ठेवू नका. हे अगदी म्हणजे फार स्पष्ट आणि फार स्पष्ट ठेवतो. परंतु त्यानंतर ज्या काही सूचना आपण केलेल्या आहेत त्यामध्ये ज्या काही पोलीस प्रशासनाची निगडीत आहे, जसं आता आपण QR कोड सांगितलं की जे आपण आता QR कोडची परत एकदा पाहणी करून ज्या ज्या महत्वाच्या ठिकाणी QR कोड असणं आवश्यक आहे ते आम्ही परत त्याची पाहणी करू. दुसरा विषय आहे शांतता कमिटीची. तुम्ही जे सांगितलेली शांतता कमिटीची स्थापना करणे. तर मी PI साहेबांना आपली गणपतीची मिटिंग झाली होती त्या दिवशी सुद्धा ही घटना घडली त्या दिवशी आज सुद्धा आमचं आता बोलणं झालेलं आहे. हे अगदी अजेंडावर घेऊन शांतता कमिटी आपल्या शहरामध्ये लवकरात लवकर सर्वांना विश्वासात घेऊन ही शांतता कमिटीची स्थापना होईल, जेणेकरून आपले बरेच असे मुद्दे असतात जिथं ते ऍड्रेस केले जाऊ शकतात. ही पण तुमची जी मागणी आहे ती आम्ही तात्काळ पूर्ण करू. त्याच पद्धतीनं सीओ साहेबांनी आता सांगितलं की तिथे CCTV आणि पूर्ण वेळ जो गार्ड आहे त्याची पण आम्ही नेमणूक ही त्यानंतर आदेशाची काढलेली सुद्धा आहे, त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्ही करून घेऊ. मी तुम्हाला पोलीस प्रशासनाच्या वतीने एवढंच सांगतो की जसं लोणावळा शहर हे तुमचं आहे तसंच आता हे आमचंही आहे आणि या लोणावळा शहरामध्ये कुठली कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडणार नाही याची 100% आम्ही तुम्हाला देतो. आमच्याकडे कधी कधी एखादी घटना घडते, परंतु तुम्ही त्यावेळेस आज जसं आपण सहकार्य केलं कधी आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. तुम्ही एकच लक्षात घ्या की आम्ही केवळ तुमच्यासाठी काम करतो. आमच्या काही तुम्हाला वाटल्या गोष्टी की त्या सुधारणा आवश्यक आहे तर माझं ऑफिस इथंच आहे आणि तुमच्या सर्व सूचनांचं त्या सूचना कशा अंमलबजावणी करता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असू. एवढंच मी तुम्हाला शब्द देतो. आज तुम्ही जे काही आम्हाला सहकार्य दाखवले त्याबद्दल मी परत एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. शहर पोलिसीमध्ये आपला जो कॅमेरा आहे त्यामध्ये ही घटना आलेली आहे. प्रश्नाचे उत्तर हे तुम्ही कॅमेरा घ्याल तर आपल्या तपासाला परत येतो. मी तुम्हाला एकच शब्द देतो, जी आपली पदाधिकारी मोजके असतील मी आता पोलीस स्टेशनला जाऊन मी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे. या पोलीस स्टेशनला जर फोन करायचा असेल तर आपले फोन लँडलाईनचे बंद आहे. 112 नंबर आपण आता सगळ्यांना 112 माहिती आहे. त्यामुळं लँडलाईनचे जे दोन्ही पोलिसचे फोन आपण तात्काळ चालू ठेवू. आपण ज्या पोलिसांचे नंबर आपल्या मोबाईलमध्ये आहेत आपण त्यांना फोन केला की ते बाहेर असतात.
आणि मग तो संपर्क करण्याकरता विलंब होतो. आणि सर्वात महत्वाची, जे ठाणे हवालदार ड्युटीवरती असतील त्यांना सौजन्याने बोलायला सांगा. तर मागच्या महिन्यात रात्री 3 वाजता 4 वाजता मी पुढच्यांना तो फोन लागला म्हणून आलो. आणि अशा वेळी जर आपला फोन चालू नसेल आणि जर शहरामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडली तर संपर्क करायचा कोणा. आणि म्हणून हे 2 फोन आपण तात्काळ चालू करावे. आता सर्व जनतेच्या वतीने तुम्हाला तपासाचा भाग सांगता येणार नाही, परंतु मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं नगरपालिका आणि पोलीस प्रशासन निश्चितपणाने द्यावी. माननीय पोलीस अधीक्षक गिल साहेबांनी आम्हाला या लोहा शहरामध्ये त्यांची पहिल्यांदा बैठक झाली तर शब्द दिला माननीय जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष की तुम्हाला 1 महिन्यामध्ये या शहरातलं परिवर्तन दिसेल. 4थ्या दिवशी गळ्यातलं मंगळसूत्र घेत सतत त्या घटना घडतायत आणि मग पोलीस अधीक्षकांनी दिलेला शब्द हा पडता कामा नाही एवढंच विनंती करतो. स्मारकाची विटंबना करणाऱ्या नराधमाचा